माऊली, मी तुमचा मित्र कैलास सोलाट. आज मी आलो आहे पंढरपूर या गावी, जिथं पंढरीच पांडुरंग राहतोय. आज उद्या आषाढी एकादशी आहे आणि याची देही याची डोळा आता इथून दिंड्या चालत आहेत. आता थोड्या वेळातच संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार आहे. त्यांचं आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. तसेच आमचे बालमित्र हरिभक्त पारायण योगेश महाराज गायके हे पंढरपूर या गावी आलेले आहेत. आणि पंढरपूर या गावी आल्यानंतर त्यांची माझी आता भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर आम्हाला एक साधक बाधक एक माऊली पंढरपूरला आलेत याच्याविषयी काही साधक बाधक चर्चा करायची आहे. सर्वप्रथम महाराज, तुमचं पंढरपूर या गावी स्वागत आहे. आणि मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छितो, तो म्हणजे असा: आज आळंदीहून माऊली पंढरपूरला आलेत, तर या सर्वसामान्य वारकऱ्यांची भावना, ह्या सर्वसामान्य वारकऱ्यांच्या डोळ्यात तुम्ही काय पाहता? संतांचे अभंग मला आठवतात बापू. हा असणारा पंढरपूरचा सोहळा, हे असणारे वारकरी आणि त्या वारकऱ्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यातला असणारा भाव हा संतांच्या प्रमाणाद्वारे प्रकट करतो. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे. उदंड पाहिले उदंड वैकिले, उदंड बरनीले क्षेत्र महिमे, उदंड पाहिले उदंड वैकिले. वारकरी ज्यावेळेस पंढरपूरला येतो त्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये हा भाव असतो की मी अनेक तीर्थयात्रा केलेल्या आहेत, अनेक देवस्थानाला मी गेलेलो आहे, परंतु पंढरपूर सारखा असणारा आनंद, पंढरपुरासारखा असणारा हा जो सोहळा आहे, हा पूर्ण विश्वामध्ये कुठेही नाहीये. हा अनुभव वारकऱ्याला या ठिकाणी आल्यानंतर येतो बापू. तसं वारकरी या ठिकाणी आल्यानंतर तो अद्वैत्व होऊन जातो, म्हणजे त्यामध्ये समता येऊन जाते. वास्तविक इथं कलेक्टर काय किंवा एखादा शिपाई काय, कोणीही वारकरी असला तर तो समान आहे. हा, त्याच्यामध्ये भेदभाव राहत नाही. आणि तो सांगत पण नाहीये की मी एवढा मोठा आहे किंवा एखादा सांगत नाही की मी एवढा लहान आहे. सगळे समान. सांगायचं तात्पर्य म्हणजे लहान थोर. हा, म्हणजे इथं कोणी लहान नाही, इथं कोणी मोठं नाही, सर्व समान आहेत. हा भाव याती बलती नारी नरा अशा असणारा तो भाव आहे. म्हणजे प्रत्येक असणारा या ठिकाणी जो व्यक्ती आहे तो समता प्रस्थापित करत असतो, प्रत्येकामध्ये समान पाहत असतो. आणि मला आश्चर्य सांगायचंय की नुसता हा मोठा हा लहान ह्या भेदाचा नाश नाहीये, तर इथं स्त्री आणि पुरुष, लहान मूल आणि मोठा व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती हा सुद्धा भेद या ठिकाणी राहत नाही. तर याचं कारण आहे, कारण प्रत्येक असणारा व्यक्ती हा एकमेकाला माऊली म्हणतो. मध्ये एखादी स्त्री दिसली तरी तो तिला माऊली म्हणेल. काय माऊली, काय चाललं? एखादा पुरुष दिसला, काय माऊली, काय चाललं? एखादा लहान मुलगा दिसला, काय माऊली, काय चाललं? एखादा वृद्ध व्यक्ती दिसला, काय माऊली, काय चाललं? याचं कारण आहे फक्त माऊली. याचा अर्थ आहे की कोणत्याही प्रकारचा भेद नाही, सर्व माऊली आहेत, म्हणजे परमात्म्याशी सर्व एकरूप आहेत. हा असणारा जो अनुभव आहे तो पंढरपूरला आल्यानंतर प्राप्त होतो बापू. आणि म्हणून ह्या सोहळ्याचा असणारा जो अनुभव आहे तर तो फक्त जो व्यक्ती सोहळ्याला येतो तर त्याच व्यक्तीला प्राप्त होतो. म्हणजे अनुभवाशिवाय वेगळे पण नाहीये, मला हे सांगायचं आहे. खूप छान प्रतिक्रिया माऊली तुमची. माऊली, मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारू इच्छितो. आज हा सर्वसामान्य वारकरी पंढरपूरला येतो,
बरं, ह्या पंढरपूरला आल्यानंतर तो काही नवस किंवा काही अंतर्भावनेतून येतो का, नवस पूर्ण करावं म्हणून येतो का, विठ्ठल त्यांचे नवस पूर्ण करतात म्हणून येतो, याच्याविषयी तुम्ही काही सांगू इच्छिता? आता इकडून हे बघा, इकडे हे लोक चाललेले आहेत, हे पांडुरंगाच्या दिशेनं प्रवास करत आहेत, बरोबर आहे, अत्यंत वेगात चाललेले आहेत. तरी हे जात असताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव, कोणत्याही प्रकारचे डोक्यातले विचार तुला यांच्यामध्ये दिसणार नाहीत, बरोबर. तर मी सांगतो की मला एक सांगायचं आहे की गंगा ज्या वेळेस एखाद्या डोंगराहून निघते तर तिचा प्रवास काय आहे, समुद्र आहे, बरोबर आहे का नाही. वास्तविक गंगेचं असणारं पाणी हे समुद्राचंच आहे, परंतु समुद्रामध्ये बाष्पीभवन होतं, त्यातून ढग होतात, ढग येऊन ते पडतात, वड्यानं पाणी गंगेला मिळतं आणि ती गंगा समुद्राकडे प्रवास करते. तसं व्यक्ती हा परमात्म्यापासून वेगळा नाहीये, फक्त अज्ञानामुळं तो वेगळा वाटतोय, पण तो परमात्म्यापासून वेगळा नाहीये. ज्यावेळेस त्याच्या अंतकरणातील कामक्रोधादी दोषाची निवृत्ती होते, अज्ञान संपतं, भक्तिभावाने तो परमात्म्याशी एकरूप होतो, त्यावेळेस तो वेगळाच नाहीये. मग स्वतःचा आत्मस्वरूप भोगण्यासाठी, आत्मानुभव घेण्यासाठी लोक अत्यंत वेगानं पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी जातात. इथं कोणत्याही नवसाचा संबंध येत नाही, त्याच्याशी एकरूप होणं हे प्रत्येकाचं ध्येय आहे आणि बस त्याच्याशी एकरूप व्हायला हे लोक धावपळ करत असतात. खूप छान माऊली. यानंतर मी तुम्हाला आणखीन एक छानसा प्रश्न विचारू इच्छितो, तो म्हणजे ज्या देवाकडे जातात त्या देवाचं स्वरूप कसं आहे? त्या आता हे स्वरूप जे आहे ना, आता अनंत असणाऱ्या साधू संतांनी त्यांच्या अभंगाद्वारे प्रतिपादन केलेलं आहे, म्हणून माझे असणारे जे शब्द आहेत तर ते अत्यंत धुळी समान आहेत, म्हणून ते शब्द वापरण्याऐवजी साधू संतांचेच असणारे प्रमाण देऊन त्याचं स्वरूपाचं वर्णन करतो. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, उभे पंढरीचे विटेवर रामा, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. किंवा मग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरांतर हेचे ध्यान. किंवा अनेक सदा माझे डोळे गोड तुझे मूर्ती रखुमा इसापती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व का. आता कितीतरी अभंग आहेत बापू, काय सांगावं, अनंत अशा प्रकारच्या अभंगाच्या रचना साधू संतांनी त्याच्या स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी रचून ठेवलेले आहेत, म्हणून माझ्या असणारे शब्द मी तिथं न वापरता संतांच्या शब्दामध्ये तुमच्या समोर हे विषद केलेलं आहे. आता शेवटचं तुम्हाला एक विचारू इच्छितो, तुम्ही पण पंढरपूरला आलात, तुम्ही पंढरीच पांडुरंगाला काही मागणी मागू, महाराष्ट्रासाठी, भारतासाठी किंवा तुमच्यासाठी काही मागणी मागू इच्छिता? हा, नक्कीच नक्कीच. सगळ्यात अगोदर आमचं एकच मागणं असतंय, अहंकाराचा वारा न लागो राजसा. हे मागणं आहे आमचं. माझी या विष्णुदासा भाविकांची. तुला एक सांगू का, वारकऱ्यांचं आणि संतांचं मोठेपण आहे. वास्तविक श्री संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रामधून पंजाबमध्ये गेले, गुरु ग्रंथ साहिबा सारख्या मोठ्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा त्यांच्या असणाऱ्या अभंगाच्या रचना आहेत, म्हणजे त्यांचं मोठेपण तुला सांगायची गरज नाहीये. तरीही एवढे मोठे नामदेव महाराज कुठे आहेत, त्यांनी जागा कुठे निवडली माहितीये? परमात्म्याच्या पायरीच्या जवळ. म्हणजे 90 तीर्थक्षेत्र अस्तित्वात आलं असतं, पण नाही, देवाच्या पायरीजवळ. म्हणजे इथं फक्त एकच प्रतिपादन, मी कोणीच नाहीये, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. म्हणून देवालाही आमचं सदैव हेच मागणं आहे. आणि जर परत मागायचं जर म्हटलं तर तेही मी ज्ञानोबरायाच्या भाषेमध्येच मागेन की मला नकोय काही. ज्ञानोबराय काय म्हणतात माहितीये का? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन मायरा आपुलिया. ज्ञानोबरायची प्रार्थना आहे, मला पूर्ण विश्वाला सुखी आणि आनंदी करायचंय, विश्वातील प्रत्येक जीवाला सुखी आणि आनंदी करायचं, ही माझी प्रार्थना आहे. आणि त्यासाठी मी पांडुरंगाला, माझी असणारी प्रार्थना पांडुरंगाला सांगण्यासाठी येणारे, असं ज्ञानोबराय म्हणतात. शेवटी एकच, आणि ग्रंथ उपजीवी आहे, विशेषी लोकी आहे, द्रष्टा दृष्ट विजय हो आवेजी,
अशी मागणी माझी परमात्म्याच्या जवळ असेल. रामकृष्ण. खूप छान. हे होते आमचे हरिभक्त पारायण योगेश महाराज गायके. आणि हे आज पंढरपूर या गावातून पंढरीस पांडुरंगाविषयी काय भावना आहेत, सर्वसामान्याला पंढरपूरचा पांडुरंग काय देऊ इच्छितो आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला सर्वसामान्य भाविकांनी काय मागायला पाहिजे, याविषयी अतिशय गोड आणि त्यांच्या मधुर आवाजामधून खूप असं छान प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं पंढरीस पांडुरंग छोटे मोठे काही स्वप्न असतील तर ते पुरे करो एवढी त्यांना सदिच्छा देतो. आणि तुम्ही जर माझ्या चॅनल बघत असताल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर निश्चितच ह्या चॅनलला तुम्हाला जर लाईक करायची असली तर जय हरी विठ्ठल म्हणून लाईक करा. एवढंच बोलतो, थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. वा.